नमस्कार, सांगावा न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने प्रचार सर्वच पक्षांचा चालू आहे, सर्वच उमेदवारांचा चालू आहे। आता प्रचार शिगेला पोहोचलेला आहे, शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक 23 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सन्माननीय धनाजी इरकळ पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात। पाटील साहेब नमस्कार। नमस्कार। सध्याची प्रभागामधली परिस्थिती आणि तुम्ही प्रचार केलेला आहे, सगळीकडे फिरलेला आहात, काय वातावरण आहे सध्या? सर, वातावरण काँग्रेस पक्षासाठी खूप छान वातावरण आहे, कारण भाजप असेल, हे राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना असेल, यांचे जे आमदार खासदार आणि यांचे मंत्री असताना ह्या 40 वर्षामध्ये इथल्या थेरगावचा जो सगळ्यात महत्त्वाचा जो इथल्या रहिवाशांचा जो प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न होता ते सोडू शकले नाहीत। आणि आता ज्यावेळेस म्हणजे स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीच्या वतीनं आम्ही ज्यावेळेस म्हणजे घरापर्यंत पोहोचलो ह्या प्रॉपर्टी कार्डसाठी आणि एक प्रचंड मोठं आंदोलन उभा राहिलं। आणि आता मात्र लोक ह्या महायुतीला, या भाजप, राष्ट्रवादी आणि सेनेला प्रश्न विचारायला लागले, आमच्या घराच्या प्रॉपर्टी कार्डचं काय? हे ज्यावेळेस विचारायला लागले त्यावेळेस आता ते सांगायला लागलेत की आमच्या हातामध्ये सत्ता द्या, निवडणूक निवडून आल्यानंतर आम्ही लगेच प्रॉपर्टी कार्डचा विषय आम्ही मार्गी लावू। मला त्यांना सांगायचं आहे, 40 वर्षामध्ये तुम्ही या लोकांची फक्त निव्वळ फसवणूक केली आहे, त्याच्यामुळे आता लोक तुमच्यावर विश्वास ठेवू शकणार नाहीत आणि ठेवणार नाहीत। आता मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना 100% यांचा घरचा रस्ता हे दाखवणार आहेत, हे आता सगळ्यांना ठरवलेलं आहे। आणि आता मात्र सत्तेत असताना, मंत्री तुमचे असताना, सगळी यंत्रणा तुमच्या असताना जर तुम्हाला जर निवडणुकीच्या खरंच प्रश्न सोडायचा असता तर तुम्ही निवडणुकीच्या अगोदर तुम्ही प्रश्न सोडवला असता, पण आता तुम्हाला आश्वासन द्यायची ही वेळ आली नसते, कारण निवडणुकीच्या अगोदर प्रश्न सोडवला असता तर आम्ही मानलं असतं। त्यावेळेस काय तुमच्या काय तोंडाला म्हणजे कुलूप लावलं होतं का? तुमच्या तोंडाला लकवा मारला होता का? निर्णय घेण्यासाठी हाताला लकवा मारला होता, असं लोकांचं म्हणणं येत आहे। आणि म्हणून या ठिकाणी जे आम्ही स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीच्या वतीनं लढतोय आणि आमचा जो काँग्रेस पक्ष आहे, ज्या चिन्हावरती आम्ही उभारलोय, हाताच्या पंजावरती, आता मात्र लोक सगळी या हातासोबत आहेत आणि हाताच्या पंजासोबत आहेत। 2 दिवसापूर्वी दोन्ही आमदार या ठिकाणी आलते, मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके आणि चिंचवडचे आमदार जगताप साहेब, शंकर जगताप सर। म्हणजे मावळच्या आमदारांनी इथं काहीतरी प्रॉपर्टी कार्ड वाटले असं कळालं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी शंकर जगताप आमदार जे आहेत त्यांची कोपरा सभा झाली इथं आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी वाटलेले प्रॉपर्टी कार्ड चुकीचे होते, जे प्रॉपर्टी कार्ड देणार आहोत ते आम्हीच देणार आहोत। याबद्दल काय बोलायचं? महत्वाचं म्हणजे मला हेच सांगायचं आहे की हे दोघं मिळून किती लोकांची दिशाभूल करतायत आणि तुम्ही राज्यामध्ये एकत्र आहेत आणि इथं मात्र तुम्ही वेगवेगळे दाखवताय। म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जे प्रॉपर्टी कार्ड वाटले हे भाजपचे आमदार सांगतायत, म्हणजे ते खरी भूमिका ते मांडतायत, परंतु दुसरीकडे हे त्यांच्या लक्षात येत नाही की आपण सुद्धा त्यांच्या मित्र पक्षात आहे आणि आम्ही सुद्धा ती चूक केली आहे की आमच्या लोकांना या लोकांनी प्रॉपर्टी कार्ड दिलं नाही। म्हणजे अजित पवारांचे राष्ट्रवादी असेल किंवा फडणवीसांचे हे जे भाजप आहे, दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत, फक्त लोकांना मूर्खात काढायचं काम करतायत। म्हणून आता लोकांनी सुज्ञ झालं पाहिजे, शहाणं झालं पाहिजे आणि दोघांनाही आता घरी बसवलं पाहिजे। खऱ्या अर्थानं थेरगावचं जे राजकारण आहे, प्रॉपर्टी कार्ड भोवती आहे किंवा तो पूर्वी जो काही प्राधिकरणाचा विषय होता त्या भोवती फिरत होतं, आता प्रॉपर्टी कार्डवरती येऊन थांबलेला आहे। थेरगावचा मुख्य मुद्दा तोच आहे, प्रभाग क्रमांक 23चा विशेषतः। पण इरकळ साहेब, या व्यतिरिक्त प्रभागात काय समस्या आहेत किंवा काय असायला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही कामाचं सुनियोजन व्यवस्थित चांगलेलं झालेलं नाही। आज जर प्रभागात जर तुम्ही चक्कर मारली, काल रात्री आमच्या बैठका चालू होत्या, बऱ्याच महिला भगिनींचं म्हणणं आहे 2-2 दिवसाला चेंबर तुंबतात, अक्षरशः म्हणजे गटार पाण्याचे वाहतात। म्हणजे 15-15, 20-20 वर्ष हे सत्तेत आहे, हे सत्तेत असून सुद्धा जर यांना फक्त गटाराचे चेंबरचे जर कामं नीट करू शकत नसतील, हे गटारातले सुद्धा पैसे खाणारे ही भाजप सरकार आहे आणि त्याचे हे प्रतिनिधी आहेत। म्हणजे विचार करा, घाणीतले पैसा खाऊन हे उभा राहिलेले सगळं हे सरकार आहे। त्याच्यामुळे आता जर आपला प्रभाग जर स्वच्छ करायचा असेल तर गटारातले सुद्धा पैसे खाणारे, हे वेगवेगळ्या रस्त्यामधले पैसे खाणारे आणि अशाच पद्धतीचा भ्रष्टाचारातून पैसा कमवलेले आणि ह्या लोकांना वाटून परत निवडून येण्यासाठी जे आमिष दाखवतात, अशा आमिष दाखवणाऱ्या लोकांना आता जनतेनं बाहेर ठेवलं पाहिजे। आता साधारणतः 9 वर्ष झालं, म्हणजे 5 वर्ष अगोदर सत्ता असताना भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे देखील नगरसेवक, त्या कालखंडामध्ये प्रभाग क्रमांक 23 मध्ये सफिशियंट निधी आला का, तो वापरला गेला का आणि कामं समाधानकारक झालेत का प्रभागातले? कुठल्याही प्रकारची कामं समाधानकारक झाली नाही। अत्यंत तुटपुंजा निधी, बाहेरच्या ज्या प्रभागात बघितले तर करोडो रुपयांचे निधी आलेले आहेत, परंतु इथं रस्त्याची एकदम घाणेरडी अवस्था आहे, त्याच पद्धतीने ड्रेनेजची अवस्था आहे, पाण्याची ते एकदम वाईट परिस्थिती आहे। म्हणजे अत्यंत घाणेरडं पाणी लोकांना येत आहे। अक्षरशः लोकांनी आम्हाला व्हिडिओ पाठवले, त्यावेळेस आम्ही प्रशासनाचे आम्ही भांडलोय सध्या म्हणजे या व्यवस्थेशी,
कारण एवढं बकाल स्वरूप या पद्धतीनं करून ठेवलंय जणू की या लोकांनी आमच्यात एवढा चांगला भाग असताना, एवढी चांगली लोक असताना याला बकालपणा फक्त या राज्यकर्त्यामुळे आलेला आहे. तो आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता स्वच्छ करायचा आहे आणि याच्यासाठीच आमचा घराचा प्रश्न असेल आणि ही जी व्यवस्था बकाल पद्धतीने कामं केलेत हे मात्र आम्हाला स्वच्छ करायचं काम आता आम्ही चालू केलेलं आहे. म्हणून आजपासूनची आमची सुरुवात आहे. या निवडणुकीपासून आता सगळ्यांनी मनावर घेतलंय की भाजप असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण ते सत्तेत एकत्र आहेत आणि इथं मात्र नुरा कुस्ती खेळत आहेत, एकमेकाच्या विरोधात आहेत असं दाखवत आहेत, परंतु ही सगळी एकच आहेत. म्हणून मायबाप जनतेला माझं आव्हान आहे, ह्या दोघांच्याही भूलथापांना बळी न पडता आपल्या प्रॉपर्टी कार्डसाठी लढलं पाहिजे आणि आपण आपला अधिकार मिळवला पाहिजे. त्याच्यासाठी तुमचा जो तुमच्या 8 वर्ष 10 वर्ष तुमच्या सोबत जो मी धनाजी येळकर म्हणून तुमच्या सोबत लढलोय, त्याच्या पाठीमागे तुम्ही आशीर्वादाचा हात दिला पाहिजे. आणि हे जे राजकारण चालू आहे आम्ही झाल्यानंतर सोडू, एवढे वर्ष तुम्ही 40 वर्षात काय केलं हा माझा इथल्या खासदारालाही प्रश्न आहे, इथल्या आमदारांनाही प्रश्न आहे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रश्न आहे माझा. खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणल्यानंतर प्रभागातील सर्व जाती धर्मातली जी काही लोक असतील यांना सोबत घेऊन जाणं फार गरजेचं आहे. परंतु येळकर साहेब, आपल्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये बहुसंख्य मतदार हा SC मतदार आहे आणि समाजाला बैठका करण्यासाठी असेल, समाजाची चर्चा करण्यासाठी असेल म्हणून एक समाज कल्याण विभागाकडून निधी येत असतो. साधारणतः SC वोटर या ठिकाणी जास्त असताना देखील समाज मंदिर इथं मला काय पाहायला मिळेल नाही, याबद्दल काय सांगाल? आणि तुम्ही जर निवडून आलात तर एक समाज मंदिर उभं राहील का इथं? 100% या ठिकाणी सुसज्ज असं समाज मंदिर उभा करायचा माझा संकल्प आहे. त्याच पद्धतीनं हे बाजूला असलेलं हे जे वेंगसकर अकॅडमी आहे हे सुद्धा इथल्या थेरगावच्या तरुणांना मुलांना खेळण्यासाठी मला खुलं करायचं आहे. अशी सर्वसामान्यांच्या करातून उभी राहिलेली प्रॉपर्टी एका कुठल्याही म्हणजे खाजगी संस्थेला देण्याचा अधिकार यांना नाही. हे त्वरित मी जर सत्तेत आलो, मी जर या महापालिकेत गेलो तर 100% हे जे ग्राउंड आहे हे तरुणांसाठी, मुलांसाठी, खेळण्यासाठी आणि सरावासाठी खुलं केल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहिलं की आता प्रचार शिगेला पोहोचलेले शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत आणि थेरगाव मधील प्रभाग क्रमांक 23 आणि 24च्या सर्वच उमेदवारांच्या आपण म्हणणं जाणून घेणार आहोत. प्रचारादरम्यान शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत. आज आपण पाहिलं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पंजा या चिन्हावरती उभे राहिलेले धनाजी येळकर पाटील प्रभाग क्रमांक 23 मधून उभे आहेत. त्यांनी त्यांचं मनोगत किंवा त्यांचं जे काही मत आहे ते या ठिकाणी मांडलेलं आहे. सांगावा न्यूज साठी विनय सोनवणे, पिंपरी चिंचवड, थेरगाव.